आवेश नाईक होता। एक मॅच जिंकायची होती धारावेला आणि अगदी कमी फरकाने आणि प्रसाद घरत जर खेळला असता तर आणखीन वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। सेमीफायनल मध्ये पराभूत झालं, एक मॅच एक्स्ट्रा खेळायला मिळाली आणि इकडेच मात्र बाईक जाते ती पहिल्यांदाच कपिल कोळीकडे। खऱ्या अर्थाने दीपक सर आयुष्यभर क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू आहे। आयुष्यभर क्रिकेटची सेवा करणारा कपिल कोळीला आम्ही जवळून पाहिलंय। लेदर क्रिकेट असू द्या अथवा टेनिस क्रिकेट पहिल्यापासून बहारदार खेळ उबदार खेळ राहिलाय तो कपिल कोळीचा आणि आज ते आनंदाचे क्षण बऱ्याच तपानंतर मात्र कपिल कोळीला मिळतात। कपिल, काय सांगशील या संपूर्ण प्रवासाविषयी? ॲक्च्युली या क्षणासाठी मला 15-16 वर्ष लागले, वाट बघत होतो। आज पूर्ण झाला माझा स्वप्न, डोळ्यात आनंद सुरू आहेत आणि माझी टीम मेन प्रत्येकाने 100% दिला, सर्वांनी एकदम 100% योगदान दिला, प्रत्येकाने चांगला केला। लेजंड दिनेश उलवेकर याच्या खूप छान गोलंदाजी केली, म्हणजे प्रत्येकाने 100% दिला। आणि मेन ॲक्च्युली मी जॉबला आहे तर स्पेशली रोहन कोहली लंच टाईममध्ये येतो। माझा लंच टाईम 1 ते 2 आहे। 1 ते 2 मध्ये येऊन मला तो प्रॅक्टिस देतो नेहमी। तो आणि आमच्या ग्राउंडवरती विकेट बनवणारा पोरगा आहे तो आणि रोहन माझ्या लंच टाईममध्ये दोघे मला प्रॅक्टिस देतात डेली येऊन। तर मुन्नाचा खूप मोठा हात आहे भाई। एकदा जोरदार टाळे होऊ द्या। आपल्या स्वप्नांना पूर्ती देत अनेक वर्ष आपल्या गावासाठी आपल्या परीनं एक हाती सामने जिंकून देणारा कपिल कोळीनं आज दाखवून दिलं की जर मनात जिद्द असेल तर काहीही करता येतं आणि कधीतरी आपल्या प्रयत्नांना यश येतं। पाहिल्याला स्वप्न सत्यामध्ये उतरवलं आणि कपिल कोळीला मात्र स्वप्नातली बाईक मिळाली। अभिनंदन कपिल कोळी आणि तुम्हा सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन। येणाऱ्या काळामध्ये तुमचा संघ एकजुटीनं असाच लढत राहू